मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेही विद्यार्थी या अगोदर 6 महिन्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे, परत 5 महिन्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना 30 एप्रिल 2025 ही लास्ट डेट देण्यात आलेली होती। परंतु भरपूर ठिकाणी विद्यार्थी जॉईन झालेले नाही आहे किंवा आस्थापनेकडून त्यांना जॉईन करून घेतलेले नाही आहे। तर याबद्दलचे ऑलरेडी एक परिपत्रक आलेले होते, तर त्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली जॉईनिंग करून घ्यावी। तर बघू शकता अशा प्रकारे एक परिपत्रक आलं होतं अमरावतीकडून। तर यामध्ये विषय काय होता, तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत। तर हे पत्र ऑलरेडी आलेलं होतं, परंतु तरीसुद्धा भरपूर ठिकाणच्या ज्या आस्थापना आहे हे विद्यार्थ्यांना नियुक्ती देत नाही आहे, अशाबद्दलची अपडेट आलेली आहे। तर बघू शकता महोदय, उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की दिनांक 9 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार राज्यातील युवकांना त्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे हा 11 महिन्यास 10 मार्च 2025चा जो शासन निर्णय आला होता त्यानुसार आता ही जी योजना ही 11 महिन्याची करण्यात आलेली आहे आणि ज्यांचेही 5 महिने बाकी आहे त्यांना 5 महिने सुद्धा कंप्लीट करायचे आहे। त्यानुसार आपणास खालीलप्रमाणे कळवण्यात येते की सदर योजनेअंतर्गत सध्या स्थितीचे जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांना कार्य प्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल याची दक्षता आपल्या स्तरावरून घ्यावी। तसेच ज्या उमेदवारांचे 6 महिन्याचे प्रशिक्षण कालावधी 10 मार्च यापूर्वी पूर्ण झालेला आहे अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू करून घेता येईल। संबंधित उमेदवारांना 1 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत संबंधित आस्थापनेत रुजू करण्यात यावे। यानंतर संबंधित प्रशिक्षणार्थी रुजू होऊ न शकल्यास संबंधित आस्थापना जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कंप्लीट झालेले आहे 10 मार्च 2025 पूर्वी, तर त्या विद्यार्थ्यांना 30 एप्रिलच्या आधी रुजू व्हायचं आहे। जर यामध्ये तुम्ही रुजू झाले नाही तर यामध्ये रुजू न झाल्यास संपूर्ण जबाबदार ह्या ज्या आस्थापना आहे, म्हणजे ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम केलेलं आहे त्या आस्थापना जबाबदार राहणार आहे। सदर योजनेतील प्रशिक्षणार्थी त्यांचा कालावधी आतापर्यंत संपायचा आहे त्यांनी सलग 11 महिने प्रशिक्षण देण्यात यावे। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपलेले नसेल, कंटिन्यू आहे, ते विद्यार्थी टोटल 11 महिने त्यांचे प्रशिक्षण कंप्लीट करू शकतात। सदर योजनेअंतर्गत काही आस्थापनांनी विद्यार्थ्यांचे त्यांचा 6 महिन्यांचा कालावधी संपल्यावर नवीन प्रशिक्षणार्थी रुजू करून घेतले त्यांनी या कार्यालयात तात्काळ माहिती द्यावी, जेणेकरून पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांना इतर आस्थापनेवर उपलब्ध असलेल्या रिक्त पदांवर रुजू करून घेता येणार। म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी एखाद्या आस्थापनेमध्ये जर त्यांचं प्रशिक्षण केलं असेल आणि त्या आस्थापनेत जर एखाद्या नवीन विद्यार्थ्याला प्रवेश दिला असेल, म्हणजे नियुक्ती दिली असेल, तर त्या विद्यार्थ्याला म्हणजे ज्याचे 6 महिन्याचे प्रशिक्षण झालेले होते त्या विद्यार्थ्याला त्यांची माहिती आस्थापनेकडून ऑफिसला द्यावी लागेल, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला नवीन ठिकाणी त्यांचे राहिलेले प्रशिक्षण कंप्लीट करता येणार आहे। जर प्रशिक्षणार्थी रुजू होत नसेल तर त्यांच्याकडून त्याचप्रमाणे लेखी पत्रक घेऊन त्या कार्यालयास कळवावे। म्हणजे एखादा विद्यार्थी जर प्रशिक्षण घेण्यासाठी नकार देत असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला पत्रसुद्धा घ्यावे लागेल आणि एक पत्र आस्थापना असे दोघांचेही पत्र ऑफिसला सबमिट करावे लागेल। तर अशा प्रकारे ही एक अपडेट आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना 5 महिन्याचं प्रशिक्षण कंप्लीट करायचं आहे 30 एप्रिलच्या आत त्यांना जॉईनिंग करून घ्यायची आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।